जवळपास किती हत्ती आहेत साहेब? 31 पुरे. 31. बापरे, हा 31 पुरे. खूप मोठा झुंड झाला. 31 हत्ती म्हणजे. तर हॅलो भाई, मी आता जस्ट प्रोग्राम वरून आलो आणि असं मी बसून होतो, तर मला माहित झालं की गावामध्ये हत्ती आल्या. तर आता हत्ती बघायसाठी चाललो आम्ही. पाहू मिळतात की नाही मिळत. बरेचसे लोक चाललो गावातले काड्या वगैरे पकडून. तर चला दाखवतो तुम्हाला समोर. इतक्या रात्री जे हत्ती बघण्यासाठी जाण्याचं कारण म्हणजे तो आहे कसा, आता धानाचा सीझन चालू आणि हत्ती येऊन पूर्ण धानाचे नुकसान वगैरे करून टाकतात. त्याच्यामुळे सर्व गावातले लोक मिळून आम्ही चाललो हत्ती रखण्यासाठी. तर खूप सारे लोक इकडे बघा गाड्या पकडून वगैरे पण लोक येतात. समोर फॉरेस्टवाल्याची पण गाडी वगैरे आली आहे. आणि मी व्हॉइसवरवाले व्हिडिओ बनवतो, असे मी बोलून व्हिडिओ बनवत नाही. त्याच्यामुळे मला का बोलायचं का समजत नाही. तर कॉम्प्रोमाइज करा थोडा बहुत की व्हिडिओ कसा झाला का झाला काय बोला नको. चला दाखवतो तुम्हाला समोर हत्ती आहेत की नाही. तर खूप अंधार आहे इकडे रेल्वेचं काम वगैरे चालू आहे. रेल्वेचे लोक वगैरे इकडे भरपूर दिवसापासून इथे आहेत. ही आहे फॉरेस्टवाल्यांची गाडी. त्याला विचार कुठे गेले साहेब हत्ती? इथं आहेत का? बोडीमध्ये आहेत का? तर इकडे बोडीमध्ये हत्ती आहेत म्हणते गावच्या. आणि इकडे ड्रोन वगैरे उडवत आहे. ड्रोनमुळे बघत आहेत की कुठं हत्ती आहेत कुठं नाही. कारण की पूर्ण शेताचे नुकसान करून टाकले शेतकरी लोकांची. आता इतके दिवसापासून धान वगैरे लावले आणि त्यांची इतके महिन्याचे आता जास्त दिवस उरले नाहीत. धान निघायचा टाईम आहे आणि सर्व लोकांचं नुकसान होऊन जाते. त्याच्यामुळे सर्व त्याला समोर जर भेटतील. तसं मी बसूनच होतो आणि बन्यांमध्ये होतो. मला समजलं नाही, मी पटकन उठून आलो की माहीत झाला गावामध्ये हत्ती आल्यात म्हणून. तर आतमध्ये जाणं होते का होते का तिकडे बोडीमध्ये आहे म्हणतात हत्ती. चला तर तिकडे जर गेलो तर दाखवतो तुम्हाला हत्ती आल्या की कायच माहीत नाही. आता इकडे बघू शकता फॉरेस्टवाल्याची खूप साऱ्या गाड्या आल्या आहेत आणि फॉरेस्टवाले इकडे बसूनच वाट पाहतात. ड्रोन टाकणारे वगैरे याचेच आहेत. भरपूर लोक इथं गाड्या पकडून आहेत. हत्यांचा खूप मोठा हे झाला आहे आमच्या इकडे. तर लोकांचं नुकसान खूप जोरात चालून राहिलं आहे इकडे. आणि रेल्वेवाले राहतात. आम्ही तर गावामध्ये राहतो तरी पण आम्हाला भीती वाटते. आणि इथं रेल्वेवाले खुल्यामध्ये राहते. यांच्यावर जर हत्याचा हमला वगैरे झाला तर खूप भयानक होईल. कारण की एक तर गावठी हत्ती नाही, ते आहे जंगली हत्ती. आणि जंगली हत्ती कसे खुकार राहतात थोडा. तर माहीत नाही आता सापडतात का होतात का नाही रगतात का करायचं. तर बरेचसे पब्लिक जमा झाले हत्ती पाहण्यासाठी. इकडे गाडी पण येत आहे फॉरेस्टवाल्याची अजून पुन्हा एक. तर माहीत नाही किती वेळ लागेल, हत्ती दिसतील का नाही माहीत नाही. आता ह्या गाडीमध्ये ड्रोन वगैरे आणले आहेत म्हणते. ड्रोननं बघणार आता हत्ती कुठं आहेत कोणत्या साईडला गेले आहेत. तर फॉरेस्टवाल्यांचेच माणसं आहेत. ड्रोन वगैरे पकडून राहिले आणि बघणार ड्रोन. त्या ड्रोन वरती उडवलेला आहे आणि ड्रोननी बघून राहिले की कोणत्या साईडला हत्ती वगैरे आहेत. तर याच्यामध्ये ड्रोनमध्ये दिसते का होते का. त्याच्यानंतर आम्ही तिकडे बघायसाठी जाऊ. अरे बाबा, पूर्ण शोध वगैरे घेऊन झाला पण हत्ती काही पूर्ण दिसले नाही. पूर्ण जंगलामध्ये शोध घेतला ड्रोन पण हत्ती जंगलमध्ये पराले मग एवढे गाडीच्या समोर ड्रोनमध्ये. मागे व्हा बरं बंधूंनो, या एवढे जण या. ड्रोन आहे आणि फोटो घेतात सर्वांचे. इकडे ड्रोन हत्ती वगैरे बघितली पण हत्ती मिळाले नाही. तर मग आता सर्व लोक चाललो नाही. गाड्या वगैरे अजून येतात पुन्हा. आता चाललो सर्व लोक आम्ही घराकडे. हे लोक हे गाड्या पकडून चालले फॉरेस्टवाले सुरसऱ्याकडे शोध घ्यासाठी हत्याचा. आम्ही सर्व लोक चाललो ना आता घराकडे.